नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, तर स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे। एक दूर जंगलामध्ये खोरं आहे, त्या खोऱ्यामध्ये गुफा आहे। त्या गुफेमध्ये जवळपास 300 ते 400 वर्षापूर्वी एक ऋषी महाराज तपस्येसाठी बसलेले होते। तर गावकऱ्यांचं आजूबाजूच्या असं म्हणणं आहे की आजही ऋषी महाराज त्या गुफेमध्ये आहे। आता चला आपण लवकर त्या गुफेकडे जाऊ आणि तुम्हाला गुफेचा नजारा दाखवू। तर मित्रांनो, आपण इथून फुलं विकत घेतलेले आहेत आणि चला आपण जाणार आहोत ऋषी महाराजांच्या खोऱ्याकडे। हे बघा, आपण खामगाववरनं जात आहे ऋषी महाराजांच्या खोऱ्याकडे। हा जाण्याचा रस्ता आहे। हाच रस्ता पुढे चिखली, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याकडे जातो। तर आपण जात आहोत या रस्त्याने आणि जाता जाता या रस्त्यामध्ये आपल्याला एक पालखी दिसली साई महाराजांची। ही बघा, ही साईबाबांची पालखी आहे। नागपूर ते शिर्डी यांचा पैदल प्रवास आहे। यांना शिर्डी पोहोचेपर्यंत तब्बल 1 महिना लागतो। हे बघा, इथे भाविक थांबलेले आहेत आणि विश्रांती करत आहेत। बाजूलाच इथे एक हॉटेल आहे। ह्या हॉटेलमध्ये गरम भजे काढणं सुरू होते। हे बघा, दादा भजे काढत आहेत। तर आपण ह्या गरम भज्यांचा इथे आस्वाद घेतला आणि बाजूलाच इथे वारकरी बसलेले होते। आपण या वारकऱ्यांसोबत थोड्या वेळ चर्चा केली आणि चर्चा करून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघलेलो आहे। हा आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे। तर पुढे जाताना गणेशपूर नावाचं एक गाव लागतं। त्या गाव लागण्याच्या पहिलेच उजव्या हाताला वझर नावाचा फाटा लागतो। हे बघा वझर, आणि इथून राईट मारल्यानंतर आपण ह्या वर घाट माथ्यावर चढत आहोत। आजूबाजूचा परिसर पूर्ण फॉरेस्टचा आहे। पावसाळ्यामध्ये अगदी भरलेला परिसर असतो। नयनरम्य देखावे इथे बघायला मिळतात। हे छोटं गाव दिसत आहे खाली, गणेशपूर बघा किती छोटं दिसत आहे। आपण खूप घाट माथ्यावर आहोत, याच्यावरनं तुम्ही विचार करू शकता। आपण आता पुढे निघत आहोत। हे बघा, एक सुंदर बहरलेला पळस आपल्याला इथे दिसत आहे आणि हा एक लाल पळस इथे दिसत आहे। हे बघा, लाल पळस, त्या पळसाचं एक फूल खाली पडलेलं होतं। हे बघा, हे फूल मी तुम्हाला दाखवत आहे। हे आहे लाल पळसाचं फूल। आणि आपण आता पुढे पोहोचत आहोत ह्या वझर गावामध्ये। हे वझर नावाचं गाव आहे। पुढच्या चौकामधून आपल्याला राईट घ्यायचा आहे। हे बघा, इथून आपण आता टर्न घेतलेला आहे। ह्या काकांनी आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता सांगितला आहे। हे आपण ऋषी महाराजांच्या खोऱ्यापर्यंत पोहोचलो। हा आहे खोऱ्याकडे जाण्याचा रस्ता। हा रस्ता पुढे जाऊन स्टॉप होतो। इथे आपल्याला गाडी पार्क करावी लागेल कारण पुढे खाई आहे, आपल्याला पैदल जावं लागेल। हे बघा, ही आहे इथे खाई। तर ह्या खाईमध्ये आपल्याला पैदल उतरायचं आहे। गावकऱ्यांनी इथे उतरण्यासाठी वाट बनवलेली आहे। हे बघा, ही वाट बनवलेली आहे गावकऱ्यांनी। तर ह्या वाटेने आपण खाली उतरू। हे आपण खाली उतरत आहोत। पावसाळ्यामध्ये खूप भरलेला एरिया असतो। पावसाळ्यामध्ये इथे धबधबे पण सुरू असतात। तर कोणाकोणाला पावसाळ्यामध्ये ह्या एरियाचे दृश्य बघायचे आहे त्यांनी आम्हाला विशेष कमेंट करून सांगा। हे बघा, ह्या जागी एक धबधबा असतो, तुम्हाला बघू शकता। इथे पाण्याने माती वाहून गेलेली आहे। आता आपण ऋषी महाराजांच्या खोऱ्यामध्ये पोहोचलेलो आहोत। हे आहे ऋषी महाराजांचं खोरं। समोर आपल्याला मंदिरं दिसतात।